नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आता जे काही महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा मराठवाडा तर भरपूर जी काही पूरस्थिती निर्माण झालेली होती ना, तर त्या पावसाने खूप हाल केले, खूप नुकसान केले शेतकऱ्यांचे. आणि आमचंही म्हणजे नुकसान कसं झालं आहे आमचं पण बघा. जो काही कापूस होता तर तो पूर्ण लाल पिवळा पडलेला आहे, काहीच राहिलेलं नाही. आणि जे काही आता 4-4 बोंडे हातामध्ये येणार, तर हा कापूस आम्ही आता वेचून घेणार आहोत. तरी पण आता हा कापूस आम्ही वेचत आहोत, पण आमचे हाल इतके इथं पाय जाऊ राहिलेत ना, म्हणजे एक पाय टाकला तर दुसरा पाय म्हणजे काढणंसुद्धा मुश्किल होतं आहे. आणि खरंच ना, अशा परिस्थितीमध्ये इथं हे सरकारला आणून उभा करावं. तरी पण आम्ही कसं पण करून पाऊस यायच्या अगोदर आम्ही हा कापूस जो आहे तर तो वेचून घरामध्ये घेणार आहोत. कारण खूप हातातलं गेलं आहे. भरपूर कापूस आमचा खराब झालेला आहे. जिथे आम्हाला 10 ते 15 क्विंटल कापूस व्हायचा, तिथे आता 2 ते 3 क्विंटल पण होतो का नाही ती पण शक्यता नाही आहे. पण सध्या जी काही परिस्थिती आहे ना, तरी पण याच्यामध्ये आम्हाला कापूस वेचून घ्यायचाच आहे. आणि बाकी तर पूर्ण कापूस कसा बाहेर काढावा तो आम्हाला आता विषय आम्हाला पंचायत पडली आता कसा कापूस वेचावा. कारण तिकडे भरपूर पाणी आहे आणि पाण्यामध्ये आम्हाला तिकडे जाता पण येत नाही आहे. कारण फक्त एक पाय काढला तर एक पाय खाली जातो अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सरकार जी काही नुकसान भरपाई देणार आहे ना, तर ती नुकसान भरपाई आमच्या कष्टापुढे काहीच नाही, शून्य किंमत नाही खरंच आहे नुकसान भरपाईची. सरकारने द्यायची तर कर्जमाफी द्यावी. कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने खरंच यावी काळामध्ये तरी उभं राहावं. कारण खूप नुकसान झालेलं आहे, भरपूर नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आमच्या हातामध्ये तरी येतं आहे थोडंफार, पण काही लोकांचं, काही शेतकऱ्यांचं जे आहे ना, शेतामधली माती पूर्ण वाहून गेलेली आहे, काहीच उरलेलं नाही बिचाऱ्यांचं. आणि त्यांच्याकडे खरंच ना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. पण त्यांना देवाने इतकी सहनशक्ती द्यावी ना, त्यांनी नव्याने उभं राहावं, हे स्वामींचरणी प्रार्थना आहे. आणि खरंच ते शेतकरी बिचारे इतके समजूतदार आहे ना, लेकरा बाळांकडे पाहून त्यांनी नव्याने सुरुवात करायलाच हवी. पण कुठेतरी सरकारने ही मदत करावी हीच अपेक्षा सरकारकडून आहे. पण खरंच ना, सरकार आंधळं आहे. सरकारला कष्ट दिसत नाही, शेतकऱ्यांचे कष्ट दिसत नाही. शेतकरी किती कष्टाने करतो. आता हा कापूस घरामध्ये घेण्यासाठीच आम्हाला किती कष्ट लागत आहे, पण नाही, कोणी ही व्यथा जाणून घेणार नाही. आणि सरकार काय नाही देणार. खरंच ना, खूप नुकसान केलं आहे. आणि आता तरी हा वरुण राजा विश्रांती घेणार आहे असं वाटतंय. आणि आता खूप काळे ढग आलेले आहेत वरती. पण काय माहीत आता पाऊस येतो का काय होतं, काहीच माहीत नाही आहे. पण जितकं हातात आलं आहे तितकं आम्हाला आता काढायचं आहे, जरी हाल झाले. आणि खूप चिखल आहे.